काल रात्रीची मेथीची भाजी थोडीशी शिल्लक राहिली होती. म्हणलं आता एवढ्या भाजीचं काय करायचं. मग म्हणलं आता नाश्ता पण बनवायचा बाकी आहे, तर चला थालीपीठं करून घेऊया. पण मी थालीपीठं एकदम साध्या पद्धतीची बनवणार आहे. त्यामध्ये जास्त काय मसाले वगैरे वापरणार नाही. पण एक मस्त आपण यासोबत वाटण बनवणार आहे, ज्या वाटणामुळे ना ही थालीपीठं खूप चविष्ट होतील. तर सुरुवातीला आपण मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेऊया. देठं असतील तर थोडी जास्त बारीक चिरा, कारण देठं दातामध्ये अडकतात. बाकी पानं वगैरे थोडीशी मोठी राहिली तरी सुद्धा चालतंय. आता चिरलेली भाजी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जे आपण वाटण बनवणार आहे ना ते अगोदर सुरुवातीला बनवून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेऊया. तर मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेते. तुमच्याकडे लहान मुलं खाणार असतील तर कमी थोडंसं तिखट वापरलं तरी चालतंय. 1-2 मिरची टाकली तरी सुद्धा चालतंय. तर आमच्याकडे थोडंसं तिखट जास्त खातात त्यामुळे तिखट जास्त घेतले. अर्धा चमचा ओवा घालूया, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालायचेत आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आणि हे वाटण जाडसर वाटायचंय. या वाटणामध्ये कधीही मीठ घालायचं म्हणजे वाटण खूप चविष्ट होतं बरं का. तर असं जाडसर आपण वाटून घेतले. आता आपण मेथी चिरलेली घेऊया. त्यामध्ये आता सुरुवातीला आपण पिठं घेणार आहे. तर सुरुवातीला मी पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घेतले, पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. फक्त 2 पिठं वापरूनच आपण हे थालीपीठ बनवतोय. आता जे आपण वाटण बनवले ना ते सगळं यामध्ये टाकून घेऊया. तुमच्याकडे लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालते बरं का, मिरची नाही टाकली तरी चालेल. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा धना पावडर घालायचे, 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचे, 1 चमचा तीळ घातलेत आणि 2 चमचे तेल घालायचे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपण मिरचीचं वाटण करत होतो त्यावेळेस त्यामध्ये जिरे टाकलेत, म्हणून यामध्ये जिरा पावडर वगैरे टाकलेली नाही. आता भाजी आणि पिठं हे अगोदर चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्याला पाणी किती लागेल ना हे लक्षात येईल. नंतर थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळायचा. हा गोळा घट्टच मळायचा बरं का, नाही तर थालीपीठ लागलं जात नाही आणि जर व्यवस्थित लावलं तर ते तव्यामध्ये तुटलं जातं उचलत्या वेळेस. म्हणून सुरुवातीला घट्ट गोळा मळायचा, नंतर लागलं तर थोडं आपण पाणी घेऊ शकतो. या पद्धतीचे बनवलेली थालीपीठं तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता बरं का, कारण जेवढं तुम्ही जास्त वेळ ठेवाल ना तेवढा जास्त वेळ ही थालीपीठं मऊसूत राहतात. आणि जर तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तरी सुद्धा चालेल, टिफिनच्या डब्यात सुद्धा अगदी मऊसूत राहतात. आता पिठाचा गोळा आपला चांगला मळून झाला आहे, त्याला वरून थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे अजून मऊसूत वरून गोळा राहील. जोपर्यंत आपलं पीठ संपत नाही तोपर्यंत पीठ अगदी मऊसूत राहतं, म्हणून पिठाला थोडंसं वरून तेल लावायचं, 2 मिनटं परत मळायचं आणि झाकून ठेवायचं. आता आपण लगेचच तयार करायला घेणार आहे थालीपीठं. तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया. हा बिडाचा तवा मी घेतला आहे. आता तो बिडाचा तवा थोडासा तापायला वेळ लागतो ना, म्हणून अगोदरच गरम करायला ठेवूया कमी गॅसवरती. आता इकडे मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे. आता सुरुवातीला आपण हा कॉटनचा कपडा पाण्यामध्ये चांगला भिजवून घेऊया आणि मग पोळपाटावरती अंथरूया. पोळपाटावरती अंतरल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आहे, थोडंसं म्हणजे चांगलंच मऊसूत असा कपडा ओलसर करायचा आहे आणि मग त्यावरती पिठाचा गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल कॉटनचा कपडाच का, तर हो, कॉटनचा कपडा घेणं गरजेचं आहे, कारण कॉटनच्या कपड्याला पीठ चिकटत नाही. आणि जर तुम्ही पॉलिस्टरचं घेतलं तर पॉलिस्टरला हे पीठ चिकटतं आणि मग तव्यामध्ये जेव्हा आपण थालीपीठ टाकतो ना त्यावेळेस मग तो कपडा वरच्यावर उचलला जात नाही, म्हणून कॉटनच्या कपड्याचा वापर करायचा. थालीपीठ आपलं इथं छान असं थापून झालेलं आहे. थोडेसे पातळच लावलेत मी, तुम्हाला हवे तर तुम्ही थोडेसे जाडसर लावले तरी चालतंय. आता वरून थोडेसे तीळ लावून घेऊया. तीळ लावल्यानंतर पण वरून दाबून घ्यायचे, म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटून राहतील. आणि त्याचबरोबर 4 ते 5 असे छिद्र पाडायचे थालीपीठच्या मधून, म्हणजे काय होतं जेव्हा आपण शेकतो ना त्यावेळेस त्याच्यातून तेल सोडता येतं आणि मग चांगलं भाजलं पण जातं. आता तवा चांगला गरम झालेलाच आहे, तर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मग त्यावरती थालीपीठ टाकायचं. हे बघा, आता कॉटनचा कपडा असल्यामुळे बघा इझिली निघून जातोय तो, मस्तच, अजिबात चिकटत नाही. आता 2 ते 3 मिनटं एक साईडनी ठेवून दिला ना की थोडंसं तेल टाकायचं वरून, जे छिद्र आहेत ना त्याच्यामध्ये तेल सोडायचं, म्हणजे आतून चांगला खरपूस असा भाजला जातो. लगेच आपण पलटून पण बघूया. हे बघा, मस्त झालेले आहे. दोन्ही साईडने आता थोडंसं तेल टाकून आपण चांगले थालीपीठं इथं भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सगळी थालीपीठं अशीच थापून भाजून घेऊया मस्त तेलावरती.
आता तुम्हाला काही टिप्स मी इथं देणार आहे. जर तुम्हाला हे थालीपीठ जास्त कुरकुरीत हवं असेल, मऊ नको असेल, तर तुम्ही यामध्ये थोडं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतंय. ज्या प्रमाणामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतले त्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात आणि तुम्ही लगेचच खायला घेतले तरी चालतात गरम गरम, एकदम कुरकुरीत लागतात. आणि जर तुम्हाला प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर मग तुम्ही तांदळाचं पीठ वापरू नका, कारण तांदळाचं पिठामुळे काय होतं, प्रवासामध्ये थोडेसे वातड होतात आणि मग तुटले जात नाहीत लवकर. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की थालीपीठ हिरव्याच मिरचीचं खावं वाटतं, कारण हिरव्या मिरचीतलंच थालीपीठ चांगलं लागतं आणि लाल तिखट वापरायचं नाही. मात्र हिरवी मिरची खूप तिखट आहे, तर अशा वेळी काय करायचं, तर बाजारामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या मिळतात. एक तिखटवाली असते आणि एक कमी तिखटवाली. तर कमी तिखटवाली मिरची घ्यायची आणि त्यापासून आपण थालीपीठं बनवायची, म्हणजे तुम्हाला ती मिरचीचा स्वादही मिळतोय आणि जास्त तिखटही नसते आणि त्रासही होत नाही. तर अशा प्रकारे आपली मेथीची थालीपीठं इथं बनून तयार आहेत आणि माझा नाश्ताही तयार झालेला आहे. ही थालीपीठं तुम्ही प्रवासात नेऊ शकता, टिफिनला देऊ शकता. मात्र टिफिनला देणार असाल तर त्याला थोडंसं तूप लावा, म्हणजे काय होते, थंड झाले तरी ते दुपारपर्यंत चांगलेच लागतील चवीला. आता हे थालीपीठं तुम्ही चहासोबत खाऊ शकताय, दह्यासोबत खाऊ शकताय किंवा कुठल्याही भाजीसोबत खाल्ली तरी चालतील किंवा तूप लावून कोरडी खावा, हरकत नाही. आता ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एका आपण चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.